मंडळी, हे आहे जालियनवाला बाग. ऐतिहासिक असं प्रसिद्ध ठिकाण आहे. निष्पाप जीवांचे प्राण घेण्यात आले इंग्रजांच्या माध्यमातून, आणि हीच ती विहीर ज्याच्यामध्ये आपले प्राण वाचवण्यासाठी निष्पाप लोकांनी जीव वाचवण्यासाठी उडी मारली. त्या बावडीतसुद्धा गोळ्या मारल्या आहेत त्यांनी इंग्रजांनी. त्याच्या निशाणे खुणा आहेत अजूनसुद्धा इथे त्या बावडीच्या भिंतीवरती. तर आज माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हे ऐतिहासिक असं ठिकाण दाखवण्याचा मी प्रयत्न केला. अमृतसरला आल्याच्या नंतर गोल्डन टेम्पलच्या बाजूलाच आहे जालियनवाला बाग. कुठे लांब जायची गरज नाही, सगळं बाजूलाच आहे, अगदी बाजूला आहे बघा तुम्ही. आणि खूप पंजाब सरकारने हे खूप मेंटेन ठेवलं आहे याला, म्हणजे त्यांच्या पूर्वजांचा वारसा आहे हा. खरोखर खूप लोक येतात इथे भेट द्यायला, पाहायला. खूप खोल आहे ही बावडी. आता ती पॅक केली आहे अशा प्रकारे जरा बंदिस्त केली आहे तिला बघा. आज हे गार्डन एवढं मेंटेन ठेवलं, आज लोक सहज येतात. म्हणजे तो काळ काय असेल, किती दहशत झाली असेल ह्या बागेत फिरायला येणाऱ्यांसाठी, आणि आज लोक बिनधास्त फिरायला येतात. हा तो गेट होता जो बंद केला होता. इथून बाहेर जाण्यासाठी आता मार्ग. शहीदांचं हे स्मारक आहे, त्या शहीदांना मानवंदना आमची. आणि हे जे ठिकाण आहे इथे सुद्धा गोळ्यांचे निशाण आहेत. इथे तुम्हाला दाखवतो ते पण. याच्यात पडलेल्या लोकांना पण गोळ्या तिरक्या मारल्या गोळ्या. मध्ये पण लागली ती दिसतच नाही, सांध्यावरच दिसते. एकच पद्धतीने मध्ये लागली दिसते. हे बघा गोळ्या कशा लागल्या, त्याची अंदाधुंद मारल्या आहेत बघा, आहे ना. हे गोळी मारलेले आहे, एवढ्या खालून मारल्या आहेत बघा. वर गेल्या, वर एवढी नाही गेल्या आहेत गोळ्या, यात लेवलला मारल्या आहेत सगळ्या गोळ्या. मंडळी, इथे ज्या लोकांना गोळ्या मारल्या त्या अशा ह्या भिंतीमध्ये, हे त्यावेळीचीच इमारत आहे बघा. ही अजून मेंटेन ठेवली. हे बघा, ह्या बॉक्समध्ये जे हे दिसत आहेत होल, व्हाईट बॉक्स दिसत आहेत ना, याच्यामध्ये जे होल आहेत त्या गोळ्या मारलेल्या आहेत तिथे. अंदाधुंद फायरिंग केलेली. मंडळी, हीच ती बावडी ज्याच्यामध्ये लोकांनी उड्या मारल्या होत्या जीव वाचवण्यासाठी. आजी कोरडी आहे बावडी पूर्ण.